ज्यावेळेस आपण कोणती लँड खरेदी करतोय किंवा कोणतं फ्लॅट खरेदी करतोय त्यावेळेस एखाद्या प्रोफेशनल कंपनीला कन्सल्ट करणं गरजेचं आहे. 100% आहे. त्या मागचं कारण तुम्हाला सांगतो. आत्ताच 2 आठवड्यापूर्वी जर तुम्ही पेपर वाचला असेल तर पवना नदीला पूर आलेला, हो. ब्लू लाईन मध्ये लोकांची घरं होते किंवा कोरेगाव पार्क मध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी आलं, हे पण आपण बघितलं असेल. तर ह्याच्यासाठी काय असतं, गव्हर्नमेंटनी अपॉइंटेड लाईन मारलेली असते नदीच्या काठेला, ज्याला आपण ब्लू लाईन आणि रेड लाईन म्हणतो. हो. त्या लाईन का केलेल्या आहेत किंवा त्याच्यामध्ये घर बांधता येऊ नये, कारण की पाण्याचा जर फ्लो वाढला तर तो ब्लू लाईन पर्यंत कधी येतो, रेड लाईन पर्यंत कधी येतो, हे गव्हर्नमेंट डिसाईड केलेलं आहे. सेकंडली, प्रोफेशनल कंपनीची गरज का पडते, जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो, भले स्टॉक मार्केटमध्ये असं ट्रेडिंग करत असू, तेव्हा आपण काय बघतो, सेबी रजिस्टर्ड एजंट आहे का ज्याच्याकडनं आपण ही माहिती ऐकतोय किंवा बघतोय. हे जेव्हा आपण फ्रॅक्शन, जेव्हा आपण ₹1000 का होईना म्युच्युअल फंडमध्ये टाकत असतो, त्यावेळी पण आपण कन्सिडर करतो की सेबी रजिस्टर्ड एजंट आहे का, हे की नाही. सेम आपण हे प्लॉट घेताना पण बघितलं पाहिजे की ज्याच्याशी आपण कन्सल्ट करतोय किंवा बोलतोय, इज ही रेरा रजिस्टर्ड कन्सल्टंट ऑर नॉट. कोणालाही कुठूनही पैसे मिळू शकतात आणि ॲट द एंड ऑफ द पैसे तुमचे जाणार आहेत. तर त्यामुळे तुम्ही कधी पण कन्सल्ट करताना आहे ना, राईट पर्सन, तुमचा मित्र आहे तो सांगतोय म्हणून घ्या असं कधीच करू नये. त्याच्यामध्ये फसायचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे रेरा रजिस्टर्ड जो कन्सल्ट आहे त्याच्याकडनं तुम्ही चांगली माहिती घ्या, त्याच्याकडनं कन्सल्ट करा आणि मगच प्लॉट घ्या.